सन 2020 अमेरिका. उजव्या राजकीय विचारसरणीनं प्रेरित होऊन वर्णद्वेषाच्या आगीत संपूर्ण देश जळत असताना टेक्सासमधील काँग्रेसमन जॉन स्मिथ यांना एका वेगळ्याच समस्येनं वेढलेलं होतं. त्यांच्या मतदारसंघातील एका गोऱ्या अमेरिकन महिलेनं भारतीय वंशाच्या स्थलांतरित पुरुषावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. जॉन स्मिथ यांच्या मतदारसंघात भारतीय वंशाचे मतदार मोठ्या प्रमाणात तर होतेच, पण त्यांनी गेल्या निवडणुकात त्यांना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राजकारणात सत्ता मिळवणं महत्वाचं असतं, पण त्याहून कठीण असतं ते ती टिकवून ठेवणं. त्यामुळे निवडणूक जवळ आलेली असताना ह्या लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर आपल्या मतदारांचा कल कुठे झुकतो आहे हे जाणून घेणं जॉन स्मिथ यांना जिंकण्यासाठी फार महत्वाचं होतं. म्हणूनच यासाठी त्यांनी मदत घेतली ती ऑस्टिन मधील विख्यात वकील आणि त्यांच्या परिवाराचे अतिशय जवळचे मित्र मिस्टर जेम्स यांची. जेम्स हे व्यवसायानं वकील असले तरी सायकोलॉजीचे पदवीधर होते आणि ते त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रति ज्युरी प्रक्रियेबद्दल प्रसिद्ध होते. त्यांनी एक अभिनव कल्पना जॉन स्मिथ यांना सुचवली. स्मिथ यांच्या भारतीय मतदारांना रिप्रेझेंट करू शकणाऱ्या 7 वेगवेगळ्या व्यक्ती निवडायच्या, त्यांना प्रतिज्युरी बनवून त्यांच्यासमोर ही लैंगिक शोषणाची केस मांडायची आणि त्यानंतर त्या 7 जणांची या केसबद्दलची वैयक्तिक मतं आणि त्यांचा निर्णय जाणून घ्यायचा. एकदा का मतदारांची नाडी कळली की निवडणूक जिंकणं स्मिथ यांना सोपं जाणार होतं. जॉन स्मिथ यांना ही कल्पना अतिशय आवडली आणि त्यांनी तिला लगेच मंजुरी दिली. आज अखेर ज्युरीच्या निर्णयाचा दिवस उजाडला. By now, I am 100, if not 101% sure you all know who I am, what this case entails, and how we'll play this game. Now, my beliefs are up to par, correct? As can be assumed with all court melodrama, the honorable judge presiding, the American press, and everyone in between has their beliefs about that night. We don't. A crummy fate to accept, but as jury members, we work with what we've got. If you have any burning questions about the case, turn to this file over here. In closing, I know everything that comes and goes around here. Do feel free to make of that what you will. Anyway, with me being as busy as I am, I gotta get. Do feel free to take a breath anytime. तुम्हा कुणालाच असं वाटत नाहीये का, की आपण आपल्या इकडे वेळ वाया घालवत आहोत म्हणून? आहेच काय ह्यात बोलण्यासारखं? तुम्ही पुरुष मेले सगळे सारखेच. कुठेही गेलात तरी स्त्रीकडे बघण्याची नजर तशीच. एसटी असो की विमान, चान्स मिळाला की शी मेंटॅलिटीच वाईट. हे पहा मीनाक्षीताई, एक तर आपण ते तुमच्याबद्दल बोलायला जमलो. मीनाक्षी म्हणा, मी कुणाचीही ताई बाई नाही. उगाच दादाभाई नवरोजी बनण्याचा प्रयत्न करू नका. ताई म्हणे. हे पहा मिस मीनाक्षी,
एकतर आपण इथे तुमच्याबद्दल बोलायला जमलो नाही आहोत आणि तुमचे पुरुषांबद्दलचे अमूल्य विचार ऐकायला तर मुळीच नाही. आपण जर केस बद्दल बोललो तर जरा बरं होईल, नाही का? आहेच का या केसमध्ये बोलण्यासारखं? मी तर म्हणते अगदी ओपन अँड शट केस आहे ही. एक वासनेने वखवखलेला पुरुष आणि औषधामुळे गाढ झोपी गेलेली एक स्त्री. मी तर म्हणते आत्ताच्या आत्ता व्होट घ्या. तो मेला राजू का कोण तो त्याला दोषी ठरवा आणि बाहेर पडा एकदाचे सगळे इथून. एक्सक्यूज मी मिस मीनाक्षी, हे बघा, मी स्वतः जरी फर्स्ट अमेंडमेंटचा फ्रीडम ऑफ स्पीच, मी स्वतः जरी फ्रीडम ऑफ स्पीचचा प्रपोनंट असलो तरी हे सगळं थोडं अतिच होते, नाही का? नाही म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग, मिस्टर राजू हे फक्त अक्युज्ड आहेत. हो, त्यांना कोर्टानं दोषी ठरवलं नाही अजून. बरं, आपण या केसच्या लिगॅलिटीकडे वळूया का? नाही म्हणजे कसं, ज्युरीमध्ये योग्य डिबेट झाला की डिसिजन ही योग्य होतं, Exactly, sir. You are on the spot. अरे मीनाची देवी, तुझा राग मी म्हणतो थोडा सोडून टाक की वो. या रागामुळं लोकांचं प्रेशर वर जातंय आणि त्यांनी लोक वरच जायला लागले की वो. जोक, जस्ट जोक सर. हे पहा, आपण इथे एका सिरियस विषयाकरता जमलोय. तुमचे जरा जोक्स बिक्स बाजूला ठेवू आणि केस बद्दल बोलूया का? कुणाचं काही मत आहे? नाही कसं आहे ना मत. पण या मिस मीनाक्षी कोणाला बोलू देतील तर मांडू ना. आमचे हे की नाही अगदी परमेश्वराचा अवतार म्हटलं तरी चालेल असे आहे. घरातली सगळी कामं करतील, अगदी ऑफिसची सुद्धा. पण एक शब्द कधी गैर उच्चारणार नाहीत हो. आणि बसमध्ये, ट्रेनमध्ये कधी कोणी स्त्री शेजारी बसली ना तर आपले उठून उभे राहतील, पण स्पर्श होऊ देणार नाहीत अंगाला. सगळे पुरुष काही असे नसतात यांनी सांगितल्यासारखे. खरं सांगायचं तर पुरुष असेही असतात आणि तसेही. पण इथे प्रश्न पुरुषांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा नाहीच आहे मुळी. मला तर ना ह्या राजूच्या बायकोबद्दल विचार करून इतकं वाईट वाटतंय हो. तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल आता 6 महिन्यांपूर्वी लग्न करून आली बिचारी अमेरिकेत. हा राजू दोषी असेल नसेल, पण शिक्षा आयुष्यभराकरता त्या बिचारीलाच मिळणार ना. क्या यार, क्या डिस्कशन चल रहा है. वाह वाह वाह, ऐसे लग रहा है जैसे थिएटर में बैठ के मैं तुलसी तेरे आंगन की देख रहा हूं. कोई बोलता है सब आदमी बुरे हैं, कोई टीवी सीरियल जैसे अपने पति की तारीफ करता है, तो किसी को किसी के बीवी की पड़ी है. हमारे बंबई में एक कहावत है, हाँ? कि 4 मराठी लोग इकट्ठा हुए कि या तो गणपति का चंदा जमा करेंगे या किसी की टांग खींचेंगे. बक्षी, आमच्या पुण्यात 4 टाळकी एकत्र आली की डोक्याची मंडई करणार, असा एकदम इझी शब्दप्रयोग आहे. क्या बात है. झाली झाली जेवढी गंमत करायची ती. मी खरा विषय सुरू करतो. ड्यू टू माय जॉब नेचर मला माझ्या क्लायंटला भेटायला भरपूर ट्रॅव्हल करावं लागतं. जी मिळेल ती फ्लाईट घ्यावी लागते. बऱ्याच वेळा आपल्या शेजारी कोण आहे, स्पेशली स्त्री की पुरुष, जरी मी बिझनेस क्लासमध्ये ट्रॅव्हल करत असलो तरी हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला तरी या केसमध्ये काहीच तथ्य वाटत नाहीये. तथ्य वाटत नाही? एका पुरुषाकडनं तरी दुसरी काय अपेक्षा करायची? आता आपल्यातच बघा, 4 पुरुष आणि 3 स्त्रिया, म्हणजे बहुमताने तर निर्णय आधीच झालाय. आणि त्यात एकतर काय आमचे हे की नाही. एवढी वेड्यावण्याची काही गरज नाही बरं. कळतात तुमची टोमणी मला. पण मीनाक्षी, हो, मी काही ताई वगैरे म्हणणार नाही हं.
माझी ताई खूप चांगली आहे. मीनाक्षी, आमचे हे आहेतच तसे चांगले. अगदी लाखात एक. सावंत, तुम्ही म्हणतात ते तथ्य आहे हो. आपल्याला माहीतच आहे वेगासच्या स्ट्रीपवर दिवसभर किती दमछाक होते ते. आम्ही गेलो होतो वेगासला चांगली 2 वेळेला. एकदा मुलं होण्याच्या आधी आणि एकदा मुलांबरोबर. दमून फ्लाईटमध्ये जे झोपून गेलो म्हणून सांगू. मॅम, जस्ट प्लेइंग डेव्हिल्स ॲडव्होकेट हिअर. सगळे वेगासला काही ते बेलाजोचे फाउंटन आणि M&Mचे शॉप बघायला जात नाही ते. हे आपले मिस्टर राजू ते तसले शो बघून विमानात आले असतील तर. रामा शिवा गोविंदा, एव्हरीथिंग इज पॉसिबल, आय कॅन टेल यू. मिस्टर रेड्डी, तुम्ही केसची फाईल नीट रीड केलेली दिसत नाहीये. हे बघ, पेज 4 सेक्शन 3.4. ओके, त्यात मिस्टर जेम्सने मिस्टर आणि मिसेस राजूंची शुक्रवारची पूर्ण आयटनरी दिलेली आहे. आणि आणि हो, त्यात तसल्या काही शोचा उल्लेख नाहीये. जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. काले, अरे रेड्डी हैज अ पॉइंट यार. वेगस के एटमॉस्फेयर में ही ऐसा कुछ है. वो दाल में काला नहीं, पूरी की पूरी दाल ही काली है. हैं? बाहर निकलो, हर जगह पे पैम्पलेट्स, बड़े बड़े होर्डिंग लगाए हुए ट्रक. आदमी तो आदमी दोस्त फिसल भी सकता है. हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, अशा वायफळ चर्चेत काहीही अर्थ नाही. व्होट घ्या आणि संपवा हा विषय. कुणाला वाटतं हा राजू दोषी आहे? आय एम एन. सिरियसली, आय एम शुअर राजू दोषी नाहीत. आय एम आउट. मी आमच्या यांच्यावरून सांगू शकते, पुरुष असे नसतात हो. निदान अमेरिकेत आलेले सभ्य पुरुष तर नाहीच नाही. आय एम आउट टू लाईक मिस्टर सावंत. माझ्या डोक्यात थोडा डाऊट होते, पण मला वाटतं ती गोरी मॅम बरोबर सांगते. आय एम इन. अनडिसाइडेड. भाई के दिमाग में साला केमिकल लोचा है. अरे अजून आपण या केसच्या टेक्निकल डिटेलवर फार बोललोच नाहीये. आय एम अनडिसाइडेड टू. एखाद्याच्या आयुष्याचा आणि संपूर्ण कुटुंबाचा, हो संपूर्ण कुटुंबाचा फैसला आपण आपली अशी बायस मतं टाकून घ्यायचा योग्य वाटतंय का तुम्हा सगळ्यांना? हे ह्या राजूला उद्या शिक्षा झाली तर त्याच्या बायकोचं काय होणार? त्याचे आई वडील भाऊ बहीण भारतात कोण कोण आहे, त्यांच्याकडे समाज कुठल्या नजरेने बघणार, या सगळ्याचा विचार नको करायला आपण? आणि त्या कॅरनचं काय? तिचा कोणी विचार करणार आहे का? तिचं आयुष्य पूर्वीसारखं होईल का परत? का ती इथली गोरी म्हणून तिला काही भावनाच नाहीत? काळेंनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ही फाईल नीट वाचलेली दिसत नाहीये मिस मीनाक्षी. अपेंडिक्स ए मध्ये जेम्स यांनी कॅरेनची पूर्ण प्रोफाईल आणि हिस्ट्री लावली. त्यांच्या फेसबुकच्या पोस्ट 2 गोष्टी स्पष्ट दाखवतात. एक म्हणजे त्या थोड्या व्हाईट सुप्रिमिसिस्ट आहेत, मिस्टर राजू ब्राऊन स्किन आणि इमिग्रंट. आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्या ऑफिसच्या कलिग विरुद्ध सेक्शुअल हॅरासमेंटची तक्रार केली होती. ऑफकोर्स ती नंतर खोटी ठरली आहे आणि कॅरनला आपली नोकरी गमवावी लागली आहे. पेज नंबर 52. सावंत, मुद्दा बिल्कुल ठीक पकड़ा है बाप, लेकिन मिस मीनाक्षी जैसा आप भी ये पॉइंट जनरलाइज कर रहे हैं, ऐसा नहीं लगता आपको? अरे फेसबुक की पोस्ट और ऑफिस वाली पुरानी तकरार, ये सिर्फ डेटा पॉइंट्स है, प्रूफ नहीं. और पुरानी तकरार झूठ, इसलिए ये भी तकरार झूठ. मतलब इंसाफ नहीं है माय लॉर्ड.
एकदम सुपर फाईन पॉइंट बक्षी. पण जस्ट प्लेइंग डेव्हिल्स ॲडव्होकेट हिअर. मिस्टर राजूचे प्रोफाईल बी एकदम क्लीन आहे. पेज 55. साधा सरळ सिंपल गॉड अफ्रेड माणूस दिसतो मला तर तो. ओ माय गॉड, एव्हरी फ्रायडेला तिरुपतीचा पोस्ट टाकते फेसबुकला तो. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. असा गॉड अफ्रेड माणूस असा नाही करू शकत. माझा वोट चेंज. गोविंदा, यू सेव्ड मी. मिस्टर रेड्डींचा गोविंदा फक्त त्यांचं मत वाचू शकतो. हे बघा, आपल्याला जर मिस्टर राजूंना निर्दोष ठरवायचं असेल तर ते आपल्याला भक्कम पुराव्यांवरच ठरवावं लागेल. आणि आणि इथं तर सिच्युएशन अशी आहे की प्रथमदर्शनी कोणाचा पुरावाही नाहीये. बरं, आपण एक काम करूया का? आपण पुन्हा एकदा केसच्या डिटेल्सकडे बघूया. जुलै 24ची ती रात्र. बरोबर रात्री 11 वाजता डेल्टा एअरलाइन्सची फ्लाईट DL231 ही लास वेगासून ऑस्टिनसाठी निघते. त्यातील हे 3 प्रवासी. 28A विंडो सीटला मिस कॅरेन, त्यांच्या बाजूला 28B मध्ये मिस्टर राजू आणि मिसेस राजू त्यांच्या बाजूला आईल सीट. बरं, मिसेस राजू झोपी गेलेल्या, इतर प्रवाशीही झोपी गेलेले. बरं, स्नॅक्स आणि ड्रिंक्सची सर्व्हिस झालेली, त्यामुळे फ्लाईट क्रूही पुढे गेलेले. मिस कॅरेन आपल्या औषधांच्या गोळ्या घेतात आणि मग त्याही झोपी जातात. आणि मग काही वेळाने अचानक मिस कॅरेनच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. दिवे लागतात, फ्लाईट क्रू धावत येतो आणि मिस कॅरेन मिस्टर राजूंवर विनयभंगाचा आरोप करतात. आणि मग ऑस्टिन एअरपोर्टवर मिस्टर राजूंना अटक होते. आय एम सॉरी, पण अमेरिकन कायद्यांच्या प्रमाणे सेक्शुअल हॅरॅसमेंट हा एक फेलनी चार्ज आहे. मिस्टर राजूंना निदान 8 वर्षांची तरी शिक्षा होऊ शकते. अरे देवा, आणि शिवाय तो इमिग्रंट. आता त्याच्या विसाचं काय होणार? आणि त्याच्या बायकोच्या विसाचं काय होणार? हल्ली तर हे गव्हर्नमेंट तसंही इमिग्रंट लोकांना हाकलून देण्याच्या मागे. ह्या सगळ्या प्रकरणात तर त्यांना ऐतीच संधी मिळेल. परवा आमच्या कम्युनिटीत 3-4 लोकांना पत्र आली, चालते व्हा आपल्या देशात म्हणून. काळे, तुमचा कायद्याचा अभ्यास दिसतोय. काय होईल हो तिचं आता? काही नाही हो. अहो, इथं नवऱ्याला जेलमध्ये खितपत बसलेलं बघण्यापेक्षा ती भारतात गेली तरच बरं. अरे काले, तू भी क्या यार? अरे क्यों होगी उसको सजा? भाई, absence of proof is not proof of absence, है ना? Absence of proof is not proof of absence. उसे न किसी ने कुछ करते हुए देखा है, ना करते हुए देखा है. केस दोनों तरफ से बराबर है. और कानून के हाथ चाहे कितने भी लंबे क्यों न हो, वो चलते सबूत और गवाह पर तालियां. बक्षी सर बराबर बोले है. पण मी ही एक गोष्ट सांगते, अशा रेपच्या केसमध्ये आई विटनेस नसतात. तिकडे लेडीज लोक जे सांगतात तेच खरं मानते. तमिळ, तेलुगू, कन्नडा इतकंच नाही तर तुमच्या हिंदी पिक्चर मध्ये बी हेच दाखवते. अरे 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 महान लोकांनो, का भरकटतोय आपण केसवरून? आणि मिस्टर रेड्डी, फर्स्ट ऑफ ऑल ही रेपची केस नाहीये आणि उगाच तुमचे हिंदी पिक्चर्स वगैरे मध्ये आणू नका. हे मूवीचं शूटिंग नाहीये मिस्टर. राजूच्या आयुष्याचा खराखुरा सीन आहे. ऑल राईट, लेट्स गेट बॅक टू द केस नाव. मी कॅरेनच्या औषधांचा रिपोर्ट वाचत होतो. तिचं प्रिस्क्रिप्शन या घटनेच्या 8 दिवसापूर्वीचं आहे. सिटालोफ्रम नावाच्या गोळ्या या काही मोशन सिकनेसच्या नाही आहेत, तर अँटी डिप्रेसंट्स आहेत. आणि तिने 8 दिवसात 16 गोळ्या घेतल्यात.
नुसत्या गोळीच्या नावावरून त्या मोशन सिकनेस साठी नसून डिप्रेशन साठी आहेत हे तुम्हाला कसं समजलं? सावंत साहेब, तुम्ही डॉक्टर यात का हो? हे मी नाही तर तिचं प्रिस्क्रिप्शन सांगतंय की तिने दिवसाला एकच गोळी आणि तीही सकाळी ब्रेकफास्ट नंतर घ्यायची. आता मी तरी स्वतः या मताला पोहोचलोय की काही कारणामुळे मिस कॅरन या डीप डिप्रेशन मध्ये होत्या आणि अशा परिस्थितीत पेशंट्सना वेगवेगळे भास होऊ शकतात. असं मी नाही, आपले वकील साहेब जेम्स यांनी नमूद केलंय पेज नंबर 46. बरं का मिस मीनाक्षी? मिस्टर सावंत, तुम्ही जर पेज नंबर 46च्या पुढे गेला असतात ना, तर तुम्हाला तिच्या डिप्रेशनचं मूळ कारणही सापडलं असतं. त्या बिचारीचा आधी जॉब गेला, मग तिला तिचा बॉयफ्रेंडही सोडून गेला. डिप्रेशन येणार नाही तर काय आनंदाने नाच करेल ती. अर्थात तुमच्यासारख्या पुरुषांना मेला काय कळणार आहे का स्त्रीच्या भावना? स्त्री ही फक्त कामापुरती शर्ट घालतात तशी. एकदा का काम झालं की दिली फेकून. परवा असते का कुठल्या पुरुषाला एका स्त्रीच्या भावनांची? मिस मीनाक्षी, आता मला स्पष्ट दिसतंय की तुम्ही अजून मिस का आहात ते. असे विचार असल्यावर अवघड आहे. काय अवघड आहे? आणि तुम्हाला काय माहितीये माझ्याबद्दल उगाच असं काहीही बोलायला? आपली ओळख आत्ता आत्ता झालेली. मी सांगून ठेवते, खबरदार तुझं माझ्याबद्दल काही बोललास तर. हे बघ मीनाक्षी, मी अजून तरी खूप सभ्यपणाने बोलतोय. आशा करतो की सगळे सभ्यतेच्या मर्यादा सांभाळतील. अर्थात काही लोकांकडनं सभ्यतेची अपेक्षा करणं म्हणजे चूकच आहे म्हणा. सभ्यपणे बोलतोय म्हणे. कोण मिस आणि कोण मिसेस हे बोलायला हा काय मॅरेज ब्युरो आहे? आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. हे बघ मीनाक्षी, मी तुला आधीच सांगतोय. साइलेंस! अरे साला दिमाग का दही बना के रख दिया है. यहाँ लॉयर के ऑफिस में बैठे हैं, शैडो जूरी चल रहा है और ये चले अपना धोबी घाट लेकर. केस कितना सीरियस है खबर भी है आपको? चले बच्चों जैसा झगड़ा करने आपस में. इस केस के अब तक आधे पॉइंट्स भी डिस्कस नहीं किए हमने और ये चले एक दूसरे के पॉइंट्स निकालने. कुछ तो शर्म करो यार. वेल बक्षी, आय एम सॉरी. माझा थोडा तोल गेला. आणि खरं सांगायचं तर माझाही. काही काही वेळेला असं होतं की नाही की आपण कोणा दुसऱ्याबद्दलच बोलत असतो आणि चुकून आपलीच दुखरी नस दाबली जाते. काही जुन्या आठवणींचा स्फोट होतो कधी कधी, ज्वालामुखी सारखा. आय एम सॉरी. आपण तसे सगळेच अजून एकमेकांना अनोळखी आहोत. नॉट रिअली हा मीनाक्षी मॅडम. मी तर आजपासून सगळ्यांना इन्व्हाइट करते ॲट माय प्लेस फॉर जन्माष्टमी. यु नो, लॉर्ड कृष्णाज हॅपी बर्थडे. आणि तोपर्यंत आपला मिस्टर राजू फ्री झाला असेल तर माय चीफ गेस्ट. जस्ट ट्राईंग टू मेक द ॲटमॉस्फिअर लाईट सर. रेड्डी, राजू तेव्हाच फ्री होतील जेव्हा त्यांच्या इनोसंट असण्याचा पक्का पुरावा असेल. बरोबर ना काळे? आता आले सगळे केसवर परत. एक्झॅक्टली ट्रू मिसेस राव. जेव्हा या मंडळींचा प्रेमळ संवाद चालला होता ना, तेव्हा मी शोधत होतो की जेम्सने मिस कॅरेन बद्दल जशी माहिती गोळा केली आहे ना, तशीच माहिती मिस्टर राजूंबद्दल पण केली आहे का? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यात मिस्टर राजूंबद्दल सोशल मीडिया आणि इतर थोडंफार सोडलं ना तर फारशी माहितीच नाहीये. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे काळे? आमच्या यांचा भाचा म्हणजे सख्या बहिणीचा मुलगा आज 3 वर्ष झाली अमेरिकेत येऊन, पण एक ऑफिस आणि अपार्टमेंट सोडलं तर याच्याविषयी कोणालाही काही माहिती नाही. परवा आजारी होता, म्हणाले याच्या मित्रांना फोन करून विचारतो. कसं काय? एक मित्र सापडेल तर शपथ. आजकालची पिढी आहे ही. यांचे मित्र सगळे आभासी, व्हर्च्युअल. मी यांना नेहमी म्हणते की निदान जिवंत आहोत
हे कळण्यापुरते तरी 4 मित्र असावेत की नाही? आता या राजूच SSN, ड्रायव्हर्स लायसन्स आणि बँक अकाउंट सोडलं तर बाकी सगळंच अब्सेंट. अहो माने, मी बक्षींचा डायलॉग पुन्हा रिपीट करतो. ॲब्सन्स ऑफ प्रूफ इज नॉट प्रूफ ऑफ ॲब्सन्स. अहो, त्याची काहीच माहिती नाही, ना चांगली ना वाईट. मग ठरवायचा कसा की हा माणूस चांगला की वाईट? जो ज्या दृष्टिकोनातून बघेल तसा दिसेल त्याला तो राजू. सावंत, नाही म्हणायला एक गोष्ट मात्र आहे जी निदान संशय तयार करू शकते ज्युरींच्या मनात. जेम्सने ती मूळ रिपोर्टमध्ये नमूद केली नाहीये, पण अपेंडिक्स डी मध्ये एक मिसलेनियस सेक्शन आहे. त्यात त्याने एक वर्ल्ड क्राईम सर्च रिपोर्ट टाकला आहे, जो मिस्टर राजूंच्या नावाच्या व्हेरिएशन्सचे क्रिमिनल रेकॉर्ड चेक करतो. आणि हो, त्यातले 3 तरी निदान यांच्या नावाच्या जवळपास जातात. रांग, टोटली रांग मिस्टर काळे. तुम्ही मराठी लोकांना साऊथ इंडियन नावच कळत नाही की वो. आपला राजू हा राजू रामलिंगम. ते रामलिंगम वेगळं आणि चोक्कलिंगम वेगळं आणि लिंगय्या अजून वेगळं सर. तुम्ही त्याचं वडीलच बदलायला निघाला की वो. एक वेळ गावाचं दोडटीचं कोंब नरळी केला तर चालतो, पण बाप एकच ठेवा की वो. हे रेड्डी मात्र अगदी बरोबर म्हणाले. हा, या मद्रासी लोकांची नावं म्हणजे एक वेगळा विषय. नदीचं नाव काय, गावाचं नाव काय, झालंच तर झाडं, पानं, फुलं, पशु, पक्षी काय वाटेल ते लावतात ही नावं. बरं झालं शेक्सपियर भारतात जन्माला नाही आला, नाहीतर नावात काय आहे हे म्हणण्या अगोदरच आत्महत्या केली असती. पण एक गोष्ट मात्र खरी. हा, क्रिमिनल रेकॉर्ड्समध्ये जर एक्झॅक्ट मॅच नसेल तर कोर्टात केस टिकणं कठीण आहे. मग मिसेस राव असं काहीतरी शोधूया जे कोर्टात टिकेल. कुणाला काही माहिती आहे का की मिस्टर आणि मिसेस राजूंचे संबंध कसे होते ते? आया छानच असणार. 6च महिने झाले होते त्यांच्या लग्नाला. आता 15 वर्षानंतर माझे आणि यांचे संबंध अजूनही तसेच आहेत जसे पहिल्या वर्षी होते. लोक म्हणतात ये रिश्ता कहलाता है मधल्या मधुर आणि मानसी सारखे. हे भगवान, अरे कैसे कैसे लोग बनाए रे तूने. ये सच धज के आपकी आरती करती होगी. ओम जय जगदीश हरे. और पति परमेश्वर बाहर प्रसाद खाते होंगे. ईश नाही हो बक्षी, आमचे हे की नाही कृष्णाचा अवतार अगदी. अरे मेरी बोली बहना, किशन कन्हैया की कितनी बीवियां थी पता है ना. बक्षी तुमचं म्हणजे ना मिसेस काहीतरी माने, जरा 2 क्षण तुम्हाला बाजूला ठेवून मिस्टर आणि मिसेस राजूंकडे वळूया का आपण? ऑस्टिन पोलिसांच्या डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये त्यांचं नाव आलं आहे. पेज नंबर 97. कुणीतरी विचारेल म्हणून आधीच सांगते, हे कोर्टात उभं राहण्यासारखं आहे ना? आहे ना, पण त्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की फोन शेजारच्या अपार्टमेंट मधून आला होता म्हणून तिथे पोलीस गेले होते. मिसेस राजूंनी फोन केला म्हणून नाही. इनफॅक्ट त्यांनी काहीच झालं नाही असं स्पष्टपणे नमूद केलंय. हो केलाय ना, अगदी त्यांच्या गालाला झालेल्या जखमेसह. एक्सक्यूज मी, त्या सकाळी टब मध्ये घसरून पडल्या होत्या आणि तिथे झाली ती जखम. जी केस पोलिसांनी काही संशयास्पद नाही म्हणून बंद केली, ती वापरून आपण आता का सुतावरून स्वर्ग गाठतोय? बिल्कुल सही फरमाया गुरु. अरे आदमी है, होता है दिमाग गरम कभी कभी. एक तो ऑफिस के 100 टेंशन, उसमें से हो गई खिटपिट तो हाथापाई बिल्कुल हो सकती है. मिस्टर बक्षी, ही तुमच्याकरता फक्त खिटपीट आणि हातापायी होऊ शकते, पण जरा विचार करा आमच्या दृष्टिकोनातून. मिसेस माने आणि मिसेस राव, मी तुम्हाला विचारते, तुम्हा दोघींवर असा प्रसंग आला तर तुम्ही काय कराल? सावित्री बनून आपल्या सत्यवानाच्या चुकांवर पांघरून घालाल का खरं बोलण्याचं धाडस दाखवाल? माझं माझ्या नवऱ्यावर कितीही प्रेम असलं तरी मी खरं सांगते की संसाराचा गाडा चालवायला दोन्ही चाकं समान हवीत, ना कमी ना जास्त.
दोघांकडूनही होतात चुका कधी कधी, पण सांभाळून घेणं महत्वाचं. आणि लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी तर जरा जास्तच सांभाळून घेतलं पाहिजे, नाही का? किती नाजूक विषय आहे नाही का हा? एका नवीन लग्न झालेल्या पती पत्नीच्या संबंधांचा, आणि आपण आपण अशी कोर्टात वकिलांनी केल्यासारखी चिरफाड करतोय त्याची. का? तर म्हणे केरनची उणी शोधली, आता राजूची शोधूया. मला सांगा, कसंही करून कुणा एकाला दोषी म्हणून पिंजऱ्यात उभं केलंच पाहिजे का? बरोबर बोललात मिसेस राव तुम्ही. अहो, आपण सगळे अशा एका केस बद्दल बोलतोय जिचा पायाच ठिसूळ आहे. ना कुणाची भक्कम साक्ष, ना प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत, तर फक्त आरोप आणि आरोप. लेट्स नॉट फॉरगेट मिस्टर सावंत की हे आरोप गंभीर आहेत. अहो अहो सेक्शुअल हॅरॅसमेंटचे चार्जेस आहेत हे. नाही, मान्य आहे की रेड आय फ्लाईट, थकलेले प्रवासी, विमानाचे दिवे बंद, आणि कॅरेननी घेतलेली औषधं, हे कुठल्याच बाजूचे पुरावे नाहीये. पण एक अशी काहीतरी कडी असली पाहिजे जी आपण सगळे मिस करतोय. एक असा महत्वाचा दुवा जो ही केस सॉल्व्ह करायला आपल्याला नक्की मदत करेल. अब हम सब तो नहीं थे भाई उस फ्लाइट में, कोई चश्मदीद गवाह भी नहीं, पर हम सब मिलकर एक चीज जरूर कर सकते हैं. ये जो कांड हुआ है ना, कांड, उसके 4 अलग अलग पहलू है, यानी सिनारियोज है. लेट मी एक्सप्लेन. मिस कैरन सच या झूठ बोल रही है, और हमारे हीरो मिस्टर राजू सच या झूठ बोल रहे हैं. हमें इनके कैरेक्टर में घुस के ये रोल प्ले करना पड़ेगा. आप समझ रहे हैं ना मैं क्या कह रहा हूं? फिर जैसा आपने कहा, कुछ कच्ची कड़ी शायद हमें मिल जाए. बक्षी सर, रेड्डी इज एकदम रेडी तुमच्या रोल प्ले साठी. पण एक गोष्ट मात्र खटकते. ते डोमेस्टिक व्हायलन्स वाला प्रकरणात मिस्टर राजूने माझा 50% वोट घालवला की वो. खरं खोटं सगळं व्यंकटेश्वर चरण, पण वाईफवर हात उचलला तर रॉंग, व्हेरी रॉंग. जस्ट सेइंग सर, जस्ट सेइंग. फेअर, व्हेरी फेअर. आपण हे 4 किंवा जितके काही सिनेरिओज आहेत, आपण आपापल्या इमॅजिनेशन नुसार रोल प्ले करून पाहायचं का, की काही कच्चा दुवा सापडतो का ते? 1. मिस कॅरन उगाच खोटा दावा करतायत. कशा करता? वेल, गॉड ओनली नोस. दॅट्स रिडिक्युलस. 2. काही घडलंच नाही. दोघंही खरं बोलतायत आणि हा सगळा गैरसमजातून झालेला प्रकार आहे. अगदी असंही असू शकतं. वी कॅन टॉक अबाउट दॅट टू. 3. खरंच मिस कॅरन म्हणतात तसंच काहीतरी घडलंय आणि मिस्टर राजू हे धडधडीत खोटं बोलतायत. मी मान्य करतो. होऊ शकतं असंही. भगवान मेरे जैसी कमीनी सोच किसी को न दे. बहुत याराना लगता है रे, बहुत याराना लगता है रे. 4. टू बी प्रिसाइज, वेगस की तरह इन दोनों की भी दाल पूरी की पूरी तरह काली है. कुछ तो हुआ है, कुछ तो हुआ है, और ये साले दोनों हरामी झूठ बोल रहे हैं. थोड़ा अपने जैसा सोचो भैया और बोलो ये पॉसिबिलिटी है या नहीं.
फर्स्ट टाइम इन लाइफ नॉर्थ एंड साउथ एक जैसा सोच असार. आपण इकडे हे दोषी का ते दोषी म्हणून झगडा करते आणि रियालिटी मध्ये दोघे दोषी असते. माझा वोट बक्षी साहेबाला. अरे पण थोडा विचार करा तुम्ही. राजूंचं लग्न झालंय, त्यांची बायको त्यांच्या शेजारी बसलीये. ते असं का करतील बायको शेजारी बसली असताना? सांगा मला. म्हणजे मिसेस राव बायको शेजारी नसती तर मिस्टर राजूनी असं केलं असतं असं म्हणायचंय का तुम्हाला? अरे यार, तुम्ही बायकांना एकदम पराचा कावळा करता. जे बोललं नाही तेही स्वतःच बोलून घेतात. बरं, आपण एक एक सिनॅरिओ जरा डीप डाईव्ह करायचा का? मे आय सजेस्ट मिस्टर सावंत, तुम्ही आणि मिसेस राव, यू गो विथ द फर्स्ट वन. वेल, आय डोंट माइंड. एक मिनिट. आपण एक छोटासा ब्रेक घ्यायचा का? नाही, म्हणजे काय आहे की तुमच्या या सिनॅरिओसाठी आपण एक छानसा स्टेज सेटअप करू. नाही म्हणजे तुम्हालाही ती नीट करता येईल आणि इतरांना ना नीट बघून त्यांच्या ओपिनियन देता येईल. मान्य आहे सगळ्यांना? एक्सक्यूज मी, लेट्स गेट स्टार्टेड. मिसेस राव, प्रसंग थोडा डोळ्यासमोर आणूया. मिस कॅरन, ज्यांना आता पती किंवा बॉयफ्रेंड नाही, सध्या नोकरीही गेलेली आणि पैशाची अत्यंत निकड, शिवाय त्या डीप डिप्रेशन मध्ये. या देशामध्ये हेल्थ इन्शुरन्स किती महाग आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशा सिच्युएशन मध्ये मिसेस राव, तुम्ही जर असाल तर काय कराल? मी काय करणार? मी सांगतो तुम्ही काय कराल. तुम्ही बँक लुटाल, काय? दरोडा घालाल. काय? अहो घाबरू नका मिसेस राव, तुम्ही असं काहीही करणार नाही. अहो तुम्ही सरळ त्या ठिकाणी जाल जिथे इझी मनी आहे आणि तोही भरपूर, अगदी पैशाचा पूर. अहो पण कुठे? वेगस. तुम्ही नशिबाच्या नंदनवनात जाल. अहो लास वेगसला जाल. सावंत, लास वेगसला जाऊन काही सगळ्यांनाच लॉटरी लागत नाही ना. अहो आमचे शेजारी गेले होते गेल्या वर्षी, चांगले $450 कमावून आले. एक्झॅक्टली मिसेस राव. मिस कॅरनला जुगारात लॉटरी लागली नाही, त्यांचं डेस्परेशन वाढलं आणि आता त्या पैसा कमवायचा दुसरा आणि अगदी सोपा मार्ग शोधतायत, जो त्यांनी कधी आधी वापरूनही बघितला असावा. ऑब्जेक्शन सावंत. आय हॅव अ स्ट्रॉंग ऑब्जेक्शन टू दिस थिअरी. ही सरासर तुमची मनगणन आणि खोटी कहाणी आहे. कशावरनं मिस कॅरन अशा डेस्परेट झाल्या असतील? वेल, असूही शकेल मिस मीनाक्षी, खोटी असू शकेल, बनावटी असू शकेल, पण आता पुरावा नसल्याने आपण सगळे इथे सिनेरिओ खेळतोय, करेक्ट? मग मी माझे विचार पुढे मांडू का? अहो मांडा ना सावंत, पण मला एक सांगा की राजूच का, की केवळ योगायोग? असूही शकेल, किंवा एक अतिशय प्लॅन केलेला योगायोग. अहो या फायलीप्रमाणे मिस कॅरनने बोर्डिंग गेटवर सीट बदलून घेतली होती म्हणे. अहो चांगली पुढची 22C ही आईल सीट सोडून त्यांनी मागची 28A ही विंडो सीट घेतली. विंडो सीट सोडून आईल सीट घेतलेली मी बऱ्याच वेळा बघितलं आहे, पण कुणी कधी आईल सीट सोडून विंडो घेतलेली बघितली आहे का? म्हणजे ऑफकोर्स लहान मुलं करतात तसं, पण कुणी कधी अडल्टने असं करताना बघितलं आहे का? अरे ये मारा भजी वाले ने पप्पड़ वाले को आर्ग्यूमेंट एकदम सॉलिड है बाप. तालिया. जस्ट प्लेइंग डेव्हिल्स ऍडव्होकेट सर. पण तरी राजूच का? कोणी टॉम किंवा रॉबर्ट किंवा हॅरी का नाही? ह्याची 2 उत्तर असू शकतात रेड्डी. एक, मिस कॅरनच्या भूतकाळात दडलेला आहे, त्या व्हाईट सुप्रिमेसिस्ट आहेत, त्यांचा इमिग्रंटवर राग आहे. आणि दुसरं आणि महत्वाचं कारण,
या देशात पैसा कोणाकडे आहे? अरे पर हेड 100,000च्या वर इन्कम असलेले आणि पापभिरू हजारो बकरे आपल्यासारखे फिरतात रस्त्यावर, मला कापा म्हणत. मिस कॅरनला त्यांचा बकरा सापडला बोर्डिंग गेटवर. मिसेस राजूही मध्ये बसू शकल्या असत्या मग. हे मिस्टर राजूंचं दुर्दैव म्हणा की योगायोग. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला मिसेस राव, तुम्ही, आम्ही, आपण सगळेच अजून 1857 सालात जगत आहोत. ही अमेरिका आहे. कुणी सांगितलंय की सेक्शुअल हॅरासमेंटची केस फक्त एका स्त्री आणि पुरुषामध्ये होऊ शकते? इथे एक स्त्री देखील दुसऱ्या स्त्रीवर अशी केस करू शकते. मिस्टर किंवा मिसेस राजू दोघांपैकी एक नशिबात लिहून आलं होतं. सावंत, आपके कदम कहाँ है जानी? आपके तो कदम चूम लेने को मन करता है. फैन कर दिया यार, फैन. आपको तो फिल्म की कहानी लिखनी चाहिए. पुढची स्टोरी अगदी सरळ आहे. विमान टेक ऑफ घेतं, सगळे दमलेले प्रवासी झोपेच्या अधीन होतात, एक सोडून लाईट्स ऑफ होतात आणि मिस कॅरन आपल्या स्टोरीचा क्लायमॅक्स सुरू करतात. दॅट्स ऑल. आय रेस्ट माय केस. सावंत, एक मान्य करायला पाहिजे, तुमची स्टोरी विश्वास ठेवण्यासारखी आहे. पण आपल्याला इतरही सिनेरिओ बघायचे आहेत. बघूया कसे होतात ते. दुसरा सिनेरिओ मिसेस मानेंचा होता. मिसेस माने, तुम्ही आणि तुमच्या बरोबर मिस्टर रेड्डी. चालेल? काय वो काय साहेब, आम्ही आमचा वोट बक्षी सराला दिलेला, पण तुम्ही एकदम पत्ता कापला की वो. यू चोजन सच अ नाइफ गाय फॉर इनोसेंट सिनारियो सर. एनिवे, रेड्डी एकदम रेडी. तुम्ही लढो माने सिस्टर, आम्ही इकडे खुर्ची सांभाळते. तुम्ही फार फार जोवेल असता मिसेस माने, एकदम माझ्यासारखे, म्हणून सिस्टर केला. जरा सिस्टर आणि ब्रदर बाजूला ठेवून आपण मूळ विषयाकडे वळूया. क्षणभराकरता मिस्टर सावंतांनी जो मिस कॅरेन यांचा उद्देश सांगितला तो बाजूला ठेवूया आणि असं मानून चालूया की जी सीट त्यांनी बदलली ती देखील चांगल्या उद्देशाने. आणि हा चांगला उद्देश काय असावा तुमच्या मते मिसेस माने? सावंत सर, अरे तुम्हाला तुमचा फुटेज मिळाला की वो इतका वेळ. आता आमचा टर्न. प्रश्न मी विचारते. सावंतांचा प्रश्न राईट आहे मिसेस माने. हे चांगलं उद्देश काय ते झेपलं नाही की वो मला. रेड्डी, असं काय करता तुम्ही? ती मेली म्हणजे मिस केरेन झोपेच्या का कुठल्या गोळ्या घेत होती नाही का? तर तुम्ही आईल सीट मध्ये बसला, घेतल्या गोळ्या की मान चालली डुगडुगत मध्ये 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 मध्ये, आणि त्या हवाई सुंदर्या मेल्या सारख्या ये जा करत असतात. आणि त्यांनी नाही केली तर कुणी ना कुणी शेकडो वेळा बाथरूमला जात असत. मी तर विमान प्रवास म्हटला की आमच्या यांना ताकीद देते, जे काही करायचं ते गेटवर करा म्हणून. मिस्टर माने को एक टाइम मिलना तो जरूरी है. बहुत कड़क है बाप, एकदम मिस्त्री के माफिक. कडक बिडक काही नाही हो. एक तर ते विमानाचं टॉयलेट हे एवढंच, आणि लोक मिली घाणेरडी. काही इन्फेक्शन झालं तर नहीं, आप चलने दो, हम लपेटते हैं. तर मी काय म्हणत होते की ही बया चांगल्या उद्देशाने खिडकीकडे बसली. माने सिस्टर, मला एक डाऊट होते. तुम्ही मिस कॅरनला कधी मेली, कधी बया, काय काय म्हणते. वाय यू आर नॉट सिरियसली डिफेंडिंग हर केस. तसं नाही हो, तुम्हाला नाही कळायचं. आम्हा बायकांना की नाही दुसऱ्या बाईबद्दल चांगलं बोलायला जरा जडच जात. म्हणजे सिरियसली घेऊ नका, जस्ट जोक सर. माझा पण जस्ट जोकच होता हो. तर आपण
ही गोष्ट पुढे सरकूया. मिस केरेनने गोळ्या घेतल्या आणि विमानाने टेक ऑफ घेतला. एक मिनिट. अहो, तुमच्या या भोळ्या भाबड्या यश चोप्रा स्टोरीत एक गोष्ट सांगितलीच नाही तुम्ही. अहो, त्यांच्या प्रोफाईल प्रमाणे मिस्टर राजू हे त्यांच्या पत्नीपेक्षा किमान 6 इंचाने उंच आहेत. ते कामध्ये बसले? एका गोऱ्या सुंदर स्त्रीचा सहवास मिळा म्हणून? अरे आधी सावंत, आता काळ आहे तुम्ही या रेड्डीचा एकदम नॉट रेड्डी करून टाकलाय रे. पण यांचा प्रश्नही सावंत सर सारखा एकदम बुलजाय या सिस्टर माने. यू नीड टू आन्सर दिस सर. अहो, उत्तर अगदी सोपं आहे. माझे हे माझ्यापेक्षा जवळजवळ 2 ते 2.5 इंच उंच आहेत बरं का. पण कुठेही बसताना म्हणजे बस, ट्रेन, विमान सगळ्यात कम्फर्टेबल सीट ते मलाच देतात. कुठलाही बायकोवर प्रेम करणारा पुरुष हेच नाही का करणार. अहो, थकलेली होती मिस्टर राजूंची बायको दिवसभर वणवण करून. चूचे नहीं तो 5-6 इंच पतले भी होंगे मिस्टर माने. तुम्ही चुप बसा. वो जस्टिफिकेशन एक्सेप्टेड. यू गो अहेड सिस्टर, गो अहेड. मग मिस केरेन यांनी गोळ्या घेतल्या. मिस्टर सावंतांनी सांगितल्याप्रमाणे क्षणभराकरता मानून चालूया की एकाऐवजी 2 गोळ्या घेतल्या असतील. त्या तणावाखाली होत्या हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परमेश्वर कृपेने आणि माझ्या यांच्या प्रेमाने माझ्यावर अशा गोळ्या घेण्याची कधी वेळ आली नाही. पण एक नक्की सांगू शकते, अशा गोळ्यांमुळे वेगवेगळे भास होऊ शकतात. मिस केरेन यांना गाढ झोपेत मिस्टर राजूंनी काहीतरी केलं असा भास झाला असावा. भास? एका एकट्या स्त्रीला अशा किळसवाण्या प्रसंगातनं जावं लागतं आणि दुसरी स्त्री त्याला भास म्हणते? भास? एक सांगाल, मिस कॅरनला असा भास का झाला? छान इटालियन जेवणाबरोबर वाईन घेतेय असा भास का नाही झाला? मिस मीनाक्षी, याचं कारण सावंतांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित त्यांच्या भूतकाळात आहे. पूर्वीच्या त्यांच्या ऑफिसच्या केसचं खरं खोटं बाजूला ठेवलं तरी अशा गोष्टीचा ओरखडा कुठे ना कुठे असतोच मनावर. आणि त्या तणावाखाली असताना बाजूच्या फिजिकल सिच्युएशन मध्ये हे सगळं मिक्स होऊ शकतं. म्हणून माझ्या मते हा भासच असावा. हो, त्याचं मिसअंडरस्टँडिंग झालं. माझा एक व्हॅल्यू ऍड पण ऐकून घ्या सिस्टर माने. एकदम रिअल स्टोरी. मी मुंबईहून सोलापूरला जाते तो माझ्या आईजनी एक सीन बघितला. रात्री लक्झरी बसमध्ये लाईट बंद झाला आणि पुढच्या बाईनी सीट पुशबॅक केला. तो माझ्या शेजारी एक स्काउंड्रल त्या बाईला सीट मधून हात घालून असं टच करायला बघते. अय्यो व्यंकटरमणा. त्या बाईने जो ओरडून शेजारच्या पॅसेंजरला रातोरात रस्त्यावर उतरवला की वो पूर फेलो. मी ट्रूथ बोलायला जाते तो स्काउंड्रलने असा एक फाईट दिला की रामा शिवा गोविंदा हाय. रेड्डी क्या है यार, तेरे 3 भगवान होकर भी तेरी कभी मदद नहीं करते. बक्षी, प्रत्येकाची थट्टा नको उडवायला. पण रेड्डी म्हणतात ते अगदी शक्य आहे. कुणी मागच्यांनी हात लावला तरी मिस केरेन यांची शंका शेजारी बसलेल्या राजूंवरच जाणार. थोडक्यात काय, ही गोष्ट हेतुपुरस्सर दोघांपैकी कुणी केली नाही आणि हा सगळा गैरसमजातून घडलेला प्रकार आहे. ही शक्यता देखील नाकारता येत नाही. औषधांच्या गुंगीत काय भास होतील हे फक्त मनच सांगू शकतं. आणि नाही म्हटलं तरी मिस केरनचं मन जरा डिस्टर्बच होतं नाही का?
सगळे सिनॅरिओ चांगलेच रंग भरतायत. बरं, आपण आता तिसऱ्या शक्यतेकडे वळूया. मिस मीनाक्षी, तुमची पॅशन बघता तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज लागेल असं वाटत नाही. पण पण मदत हवी असेल तर मी आहे मदतीला तयार. कळतात हा असे टोमणे मला, बरं का मिस्टर काळे. तशीही मी चूल आणि मूल असलेल्या इतरांपेक्षा वेगळी समजते स्वतःला. मी एकटीच पुरेशी आहे अशा राजू सारख्यांची चिरफाड करायला. तर सुरू करूया. तर हा राजू जुनाट किंवा बुरसट अशी त्याची भारतीय मतं घेऊन अमेरिकेत आलेला. ऑब्जेक्शन. मी आता तुम्ही तुमच्या विचारांचा घोडा जरा हवेतच दौडवताय असं म्हणू शकतो का? आपली उचलली जी बाणी. काही बेस आहे का तुमच्या मते मिस्टर राजूंची मतं बुरसट आहे असं म्हणायला? जो पुरुष आपल्या नवीन लग्न झालेल्या पत्नीवर हात उगारू शकतो, अमेरिकेत येऊन डोमेस्टिक व्हायलन्स करू शकतो, तो काय आधुनिक मतांचा म्हणायचा? ओहो, असं आहे तर. मग हा पुरसट विचारांचा राजू आपल्या त्या निरागस बंदिनीला म्हणजे बायकोला घेऊन छान वेगासला कसा फिरायला जातो बुवा? तिला चांगला घरी ठेवून तो जाऊ शकला असता ना बॉयज ओनली ट्रिपला. पुरुष वेगासला का जातो याची कारणे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये मिस्टर काळे. तिकडचे जुगारी अड्डे, डोळ्याला आणि मनाला झिंग आणणारे ते अडल्ट शो, आणि हे कमी की काय म्हणून दारू बियर पासून ते मेरोवाना पर्यंतची नशा ह्याच्यात बायकांना कधीच इंटरेस्ट नसतो. मीनाक्षी देवी, हा सगळा जनरल स्टेटमेंट झाला. राजूचं काय प्रूफ बी सापडला काय तुला? कुठल्या तसल्या शोला गेला का दारू पिऊन धिंगाणा केला? 4 पुरुष आणि 2 घरगुती स्त्रिया. मला वाटलंच होतं की प्रूफ मागणार म्हणून. एक रिसीट आहे राजूची त्या फाईलीत ब्राउनी घेतल्याची. कळतंय ना मी कुठली ब्राउनी म्हणतीये ते? काय त्रास आहे? समजा या 3 दिवसात घेतली असेल त्याने कधी. बाय द वे, हे नेवाडात लिगल आहे, तर काय प्रूव्ह होतं त्याने? त्याने ती ब्राउनी त्या 3 दिवसात नाही तर ऑन द डे ऑफ डिपार्चर विकत घेतली होती मिस्टर सावंत. आणि ज्या अर्थी ती ब्राउनी त्याच्याजवळ तपासणीत सापडली नाही, त्या अर्थी त्यांनी ती फेकून तरी दिली असणार, नाही तर खाल्ली तरी असणार. तुम्ही कधी खाल्ली आहेत का मेरोवानाची ब्राउनी मिस्टर सावंत? ऍब्सोल्युटली नो एक्सपिरियन्स विथ दॅट. आय मस्ट कन्फेस, मी खाल्ली आहे एकदा सिएटलला. सुदैवाने मी माझ्या हॉटेलमधल्या रूम मध्येच खाल्ली होती. वन थिंग आय कॅन टेल यू फॉर शुअर, दॅट नाईट डज नॉट एक्झिस्ट इन माय मेमरी. पुढचे 7-8 तास काय झालं ठाऊक नाही मला. आय एम शुअर राजू ही कदाचित त्या स्थितीत असेल. विचार करा, एक स्त्री अत्यंत स्ट्रेस्ड आणि डिप्रेस्ड, तिने गोळ्या घेतलेल्या आणि पूर्णतः गुंगीत. बाजूला एक वासनांध पुरुष अर्धवट नशेत. काय करतोय ही शुद्ध नाही. कदाचित बायको कुठल्या बाजूला ही देखील शुद्ध नाही. विमानाचे लाईट स्विच ऑफ आणि सगळे प्रवासी झोपेत. हीच ती वेळ त्याने साधली आणि निर्लज्जपणे एका असहाय्य स्त्रीचा फायदा घेतला. बस बस मिस मीनाक्षी. आय एम सॉरी बट युअर थॉट्स आर वन साइडेड अँड फुल ऑफ हेट्रेड. आणि दुसरं म्हणजे यांना काही तर्क आणि काही पुरावाही नाही. पुरावा? हा, लुक हु इज आस्किंग. काही वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता ना की आपण पुराव्यांच्या अभावी सगळेच सिनॅरिओ खेळतोयत म्हणून. मग हा सिनॅरिओ का शक्य नाही कोणी सांगेल का मला? मोटिव मिस मीनाक्षी, मोटिव. हर गुनाह के पीछे कोई नीयत होती है, कोई इरादा होता है. मिस्टर राजू का क्या मोटिव है बता सकती है आप, या ये सिर्फ आपके ख्याली पुलाव है? एक लक्षात घ्या मिस्टर बक्षी, जशी ही कॅरन जातीने गुन्हेगार नाहीये ना, तसा हा राजूही देखील काही अट्टल चोर, दरोडेखोर किंवा पेशेवर बलात्कारी नाहीये. त्यामुळे यात कोणाला काही मोटिव्ह सापडेल असं मला नाही वाटत.
हा फक्त एका स्त्रीच्या असहाय्यतेचा वेळेप्रमाणे फायदा घेणारा एक नराधम आहे. त्यात मिस कॅरनला जाग आली नसती किंवा शर्मेने त्यांनी झालेला अत्याचार चुपचाप सहन केला असता तर ह्या राजू सारख्या मनोवृत्ती आज साळसूतपणे तुमच्या आमच्यात वावरत असते. मीनाक्षी, तू हे फार पर्सनलाइज करते ग. ही केस आपण जर केस म्हणूनच बघितली ना अलिप्तपणे, तर अशी प्रत्येक व्यक्ती आपल्याला व्हिलन म्हणून दिसणार नाही. आणि हे बघ, जे तू सांगतेस तसं घडताना कुणी बघितलंही नाही, हे खरं आहे ना? कोणी पाहिलं नाही म्हणजे गुन्हा घडलाच नाही असं नाही ना? हो, मान्य आहे मला. थोडं पर्सनलाइज करतेय मी याला. मी केलाय खूप प्रवास एसटीने, मुंबई पुणे रात्रीचा. जवळून बघितलंय अशा पुरुषांच्या मनोवृत्तीला. मी जर वेळेच मिस कॅरन सारखा आरडाओरडा केला असता ना तर निदान आज असे काही राजू गजाड असते. मिस मीनाक्षी, मी समजू शकतो तुमच्या वेदना, पण एक लक्षात घ्या की मिस कॅरन म्हणजे तुम्ही नाही आणि मिस्टर राजू म्हणजे तुमचा फायदा घेणारे ते गुन्हेगारी नाही. मिस मीनाक्षी, मिस मीनाक्षी, हे घ्या, थोडं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. विथ ड्यू रिस्पेक्ट, मिस मीनाक्षीची स्टोरी थोडी अनपेक्षित आहे, पण त्यांनी सांगितलेले मुद्दे बघितले तर मिस्टर राजूंवर शंका घ्यायला वाव आहे असं मला आता वाटू लागलंय. मलाही थोडा कन्व्हिन्सिंग वाटला मिस मीनाक्षींचा सिनारिओ. असो, आता एक शेवटचा सिनारिओ राहिलाय. पक्षी आणि आता इतर कोणी नाही म्हणून मी. तुमचे विचार आधी पक्षी. यार, मेरी कहानी बड़ी सिंपल सी और मेरे जैसी कमीनी है. पहले ही बोल देता हूं. अब तक किसी ने उस फाइल में गौर किया कि मिस कैरन और मिस्टर राजू किस होटल में रुके थे? कुठेतरी वाचल्यासारखं आठवतंय, पण कुठल्या? वेनेशियन, सेम होटल. कौन से फ्लोर पे थे? 15, सेम फ्लोर. कोइन्सिडन्स, प्युअर कोइन्सिडन्स. मला तरी वाटतंय हा केवळ योगायोग असा. हो सकता है, जरूर इत्तेफाक हो सकता है, मगर इसी इत्तेफाक ने इन दोनों को एक दूसरे के सामने इन 3 दिनों में कई बार लाया हो सकता है. मेक सेंस? वेगासच्या हॉटेलात हजारो प्रवासी राहतात आणि एकमेकांसमोर येतात. याने काय झालं? क्या हुआ? मैं बताता हूं. वेनेशियन का रोमांटिक एटमॉस्फेयर, वो फोटोजेनिक ब्रिज, होटल के बिल्कुल बीचों बीच बहती वो नहर, वो गोंडोला, और उसमें मिस्टर और मिसेस राजू नहीं तो मिस्टर राजू और हमारी हीरोइन कैरन. 3 नजरों के सामने लाइए जनाब. बैकग्राउंड में म्यूजिक बज रहा है, चारों तरफ पानी ही पानी. तो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी. ला 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 ला. पक्षी, हे जर सिनेमाचं शूटिंग असतं तर एव्हाना मी तुम्हाला डायरेक्टर म्हणून नक्कीच घेतलं असतं, पण हा एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न आहे. अलबत आहे.
पण हा दोघांच्याही जीवनाचा प्रश्न आहे. आता बक्षी म्हणतात तसं झालंच नसेल असं कुणी छातीटोपपणे सांगू शकतं का? नाही. आता बक्षी थोडे फिल्मी आहेत, पण इनफॅक्ट तुम्ही जर हा प्लॉट डोळ्यासमोर ठेवला तर पुढची एक न एक कडी स्वच्छ जुळते. एक चाल और मेरी भी काल है. पिक्चर यहाँ खत्म नहीं होती दोस्त. बाय गॉड ये दोनों बोलते हैं कि ये एक दूसरे को कभी नहीं मिले, लेकिन ये फाइल बोलती है कि ये दोनों एक ही कंपनी में सन 2017 में काम करते थे. ये हुआ नाही पेद्दायला. बक्षी मान्य करूया की यांनी एकाच कंपनीमध्ये एकाच वेळी काम केलं. अहो, पण मोठ्या कंपन्यांमध्ये हजारो लोक काम करतात आणि आणि एकमेकांना ओळखतही नाही. चलो मान लिया जाए, आपकी बात में दम है, मगर इत्तेफाक बाप मनमोहन देसाई की पिक्चर के बाद इतने इत्तेफाक जिंदगी में पहली बार देखने को मिले. थोड़ा डाउट होता है. एक डाउट फ्रॉम मी टू सर. सीट बदलली मिस कॅरन ने, राजू ने नाही. राइट सर? Defending Bakshi's case, she can't leave her hero for a minute. Flight travel was the last chance to see him up close. पण ती मिस मीनाक्षींनी सांगितलेली ब्राउनी ती तर राजूंनीच घेतली ना. जरूर. For lovebirds, sharing is caring. Just for the share. हम तुम एक कमरे में बंद हो और ब्राउनी खा जाए. अहो बक्षी, हे फारच ट्रॉमॅटायझेशन होते. पण समजा क्षणभराकरता असं खरंही मानून चाललं तरी हॉटेलची ती रूम सोडून शिवाई विमानात कशाला? प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. अयो, माझ्या अंगात बक्षीस आचारलंय की वो. एक सिरियस प्रश्न विचारू. जर हे दोघे लवबर्ड्स होते तर मग मिस कॅरननी राजूंना का अडकवलं असेल? इस सवाल का जवाब मैं देता हूं माय लॉर्ड. ये साले दोनों चोर हैं, लेकिन इन दोनों में से एक चोर दूसरे के 2 कदम आगे था. राजू का प्लान मौज मस्ती करने का था, तो मिस कैरन का मौज मस्ती से लूटने का. यह शक की थोड़ी गुंजाइश है कि मिस कैरन, जैसे कि मिस मीनाक्षी ने कहा, थोड़ी इनोसेंट हो सकती है. उनकी स्टोरी में दोस्ती थी, इमोशन था, ड्रामा था, लेकिन एरोप्लेन में जहां राजू सबके सामने पास आए, टिश्की! काम खत्म, आदमी खत्म. झाले सगळे सिनारिओज डिस्कस करून? मला तर वाटतं नसते केले तर बरं झालं असतं. आता पुढे काय? पुढे काय? आता आपण ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा सगळ्यांचं वोटिंग घेऊया. मिस्टर रेड्डी, यू गो फर्स्ट. रामा शिवा गोविंदा, काय संकट मध्ये पाडलं रे. ऑनेस्टली हा राजू आमचा साऊथ इंडियन असला तरी त्याच्यावर थोडा जास्त डाऊट येते. दोषी सर. मिसेस राव, युअर टर्न. मला थोडा वेळ मिळेल का विचार करायला? ओके, दॅट्स फाईन. मिसेस माने. नॉर्मली मला सगळे चांगलंच वाटतात आमच्या यांना पाव. पण आता हे सगळं ऐकल्यावर थोडासा डाऊट मिस्टर राजूंवर होतो. अजाणता का होईना त्यांच्याकडून हा अपराध झाला असण्याची जास्त शक्यता आहे. मीनाक्षी, युअर टर्न. मिस्टर बक्षींची स्टोरी तद्दन फिल्मी आणि बेसलेस आहे. डू आय नीड टू एक्सप्रेस माय ओपिनियन्स एनीमोर? राजू इज गिल्टी, राजू इज गिल्टी, राजू
इज गिल्टी. बक्षी, युअर टर्न. यार मैंने जो बोला दिल से बोला. दोनों कमीने, दोनों अपराधी. प्यार का वादा आधा आधा. मी खरं तर बक्षींशी सहमत आहे. पण जर एक चॉईस करायचं असेल तर मिस्टर राजू दोषी, कारण त्यानं एक्सप्लॉइट केलं असण्याची शक्यता जास्त वाटते. अरे व्हॉट्स रॉंग विथ यू गाईज? निर्दोष आहे तो. मी माझ्या मतावर ठाम आहे. त्या बाईने त्याला पैशाकरता अडकवलाय. जितका मला कायदा समजतो त्याप्रमाणे ज्युरीचा डिसिजन हा एकमताने व्हावा लागतो. आणि आणि मिस्टर सावंतांचं मत जर ठाम असेल तर आपला निर्णय होऊ शकत नाही. सॉरी, बट वी आर हंग. काळे, दिस इज नॉट अ रियल ज्युरी. वी आर जस्ट अ शॅडो ज्युरी. वी डोंट नीड टू फोर्स आवर डिसिजन. मिस्टर सावंत, 2 क्षण, फक्त 2 क्षण तुमचा त्याच्या बाबतीत असलेला सॉफ्ट कॉर्नर जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही जे काही वेळापूर्वी मला सांगितलंत ना, तेच आता मी तुम्हाला सांगते. राजू म्हणजे तुम्ही नाहीत. तुम्ही त्याला तुमच्या नजरेतनं बघायचा प्रयत्न करू नका. काही वेळापूर्वी मीही हीच चूक करत होते. पण आता जरी माझा निर्णय तोच असला ना, तरी त्याला थोडी न्यूट्रल विचारांची जोड मिळाली आहे. खरंय तुमचं म्हणणं मिस मीनाक्षी. मी हेही धरून चालतो की या केसमध्ये बरेच योगायोग आहेत. जसे एक कंपनी, एका हॉटेलमध्ये राहणं आणि ती ब्राउनी. पण यातला एकही पुरावा हे सिद्ध करत नाही की त्याने म्हणजेच मिस्टर राजूने विमानात असं काही केलंय. खरं तर पुरावे कुणीकडचेच नाहीयेत आणि तसेही अशा केसेसमध्ये पुरावे असतात कुठे? मिस्टर काळ्यांना विचारा, मिसेस मान्यांना विचारा, मिस्टर रेड्डींना विचारा. कुणीही 100% खात्रीने हे सांगत नाहीये की राजू दोषी आहे म्हणून. आपण सगळेच एक जास्त प्रॉबॅबिलिटी असलेला दोषी शोधतोय आणि आता तरी संशयाची सुई ही राजूकडे जास्त झुकलेली वाटते. सावंत, अजून काही पॉइंट्स आहेत का डिस्कस करायला? नाही, माझ्याकडे अजून काहीही नाही बोलण्यासारखं. पण हे सगळं चूक आहे. आपण उगाच त्या बिचाऱ्याला दोषी ठरवतोय. राजू दोषी नाहीत. आय एम स्टील फर्म ऑन माय स्टँड. मिसेस राव, आर यू रेडी विथ युअर वोट? ऐक, आता 20 एकटी उरली आहे का? मला ना या मीनाक्षीने सांगितलं तसं एखादी ब्राउनी खाऊन हा दिवस आयुष्यातनं काढून टाकावा असं वाटतं. ही केरन असो किंवा मिस्टर आणि मिसेस राजू, किती सहजतेने आपण त्यांच्या जीवनाची चिरफाड करतोय. छे, कुठलंही मत देऊन मी आज रात्री झोपूच शकणार नाही. सॉरी, माय वोट इज ॲब्स्टेन. मिसेस राव, मी अगदी समजू शकते तुमच्या भावना. अहो, मी एक स्त्री आहे, मलाही काळीज आहे. तुमच्यासारखं मलाही वाटतं की नवीन लग्न झालेल्या जोडप्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ नये म्हणून. पण जिचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त आहे, जिच्यावर नियतीने अन्याय केलाय, तिला आपण एक स्त्री म्हणून न्याय द्यायचा प्रयत्न करू नये का? पण का ही जबरदस्ती कुणाला दोषी ठरवण्याची? मी असं म्हणत नाहीये की मिस्टर राजू सोडून मिस केरनला दोषी ठरवा म्हणून. पण हे नाही, शक्य नाही. मी मिस्टर जेम्सला सांगते, माझं नाव काढून टाकाया. मिसेस राव, असंही खऱ्या ज्युरींचा डिसिजन काय असेल हे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नाही. केवळ संशयाच्या जोरावर कदाचित मिस्टर राजूंना एवढी शिक्षा होणारही नाही. कर्मण्येवाधिकार असते सांगणाऱ्यांनीही त्या वेळी ज्या गोष्टी समोर घडल्या आणि ज्या योग्य वाटल्या त्याप्रमाणेच त्याचं कर्म केलंय. आता तुम्हीही जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे आपला निर्णय द्या. अगदी बरोबर बोलत मिसेस माने. मिसेस राव, डोळे बंद करा.
आतापर्यंत जे काही घडलंय ते आठवा आणि तुमचं डिसिजन द्या. राजू इज गिल्टी. ओके, मग आपलं बहुमताने ठरलं की दोषी कोण आहे. लेट्स गो बॅक टू जेम्स अँड डेलिव्हर द डिसिजन. इतकं काय अर्जंट होतं असं अचानक भेटायला मिस मीनाक्षी? हॅव अ सीट मिस्टर सावंत. माफ करा, पण माझा नंबर कसा मिळाला तुम्हाला? तुमचा नंबर कसा मिळाला हे महत्वाचं नाहीये. मला तुमची फक्त 15 मिनिटं हवी आहेत. काहीतरी अतिशय महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. महत्वाचं? ऑनेस्टली आपण परत भेटू असं वाटलं नव्हतं. आणि आपल्या 7 जुरीत मलाच भेटायचं होतं तुम्हाला. मलाही थोडं ऑकवर्ड वाटतंय सांगायला, पण खरं सांगायचं तर त्या डिबेटनंतर मला आपण जिंकलो असं वाटत होतं. आता हा विषय डोक्यातून काढून टाकायचा आणि लाईफ नॉर्मलपणे जगायला सुरुवात करायची हेही ठरवलं होतं. पण मिस्टर सावंत, मीही आता त्याच निष्कर्षाला पोचलीये ज्यावर तुम्ही होतात. मिस्टर राजू दोषी नाहीयेत. त्यांना ह्या केसमध्ये अडकवलं गेलंय. रिअली? अँड व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड? आता अचानक असं काय बदललंय? आय हॅव गॉट प्रूफ. एक नाही तर 2 हॉटेल व्हेनेशियनच्या CCTV फुटेजमध्ये. व्हिडिओ प्रूफ? आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे मिळाले? एका प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरच्या मदतीने. तुम्हाला आठवतं त्यावेळेला ते इलेक्शनचे दिवस होते. हा पहिला व्हिडिओ 5th फ्लोअरच्या लॉबी जवळच्या हॉटेल व्हेनेशियनच्या कॉन्फरन्स रूम जवळचा आहे. ही घटना घडण्याच्या 1 दिवस अगोदर त्या कॉन्फरन्स रूम मध्ये मिस कॅरन एका रॅडिकल व्हाईट सुप्रीमसिस्ट मतं असलेल्या पॉलिटिकल पार्टीच्या एका नेत्याबरोबर मीटिंगला जातानाचा. त्या मीटिंगमध्ये काय डिस्कस झालं हे प्रूफ नाही मिळालं मला, पण संशयाची सुई थोडी. नाव आय एम शुअर हा एक सापळा होता आणि मिस्टर राजू त्याच्यात अगदी अलगद अडकले. आणि दुसरा? मिस्टर सावंत, तुम्हाला आठवतंय ह्या केसचा हिंजिंग पॉइंट काय होता ते? ब्राउनी. सगळ्यांना मी सांगितल्या बरोबर पटलं की एक माणूस नशेच्या धुंदीत काहीही करू शकतो म्हणून. कुणी साधी तसदी देखील घेतली नाही हे जाणून घ्यायची की मिस्टर राजूनी खरोखर ब्राउनी खाल्ली आहे की नाही. मेडिकल रिपोर्ट सुद्धा कन्क्लुझिव्ह नव्हते. दुसरा व्हिडिओ मला 15th फ्लोअरच्या एलिव्हेटर जवळचा मिळाला. तिथे मिस्टर अँड मिसेस राजूंमध्ये वाद झाला आणि मिस्टर राजूनी तो ब्राउनीचा बॉक्स तिकडच्या ट्रॅश मध्ये फेकल्याचा क्लिअर व्हिडिओ. आय न्यू इट. ही वॉज इनोसंट ऑल अलॉंग. एक गोष्ट विचारू मिस मीनाक्षी, राग बांधू नका, पण ही स्त्रीमुक्ती चळवळ सोडून तुम्हाला ही उपर्ती कशी झाली? देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की काय तुम्हाला? देवही माझ्याशी बोलण्याचं टाळतो बहुतेक मिस्टर सावंत. असो, मध्यंतरी माझा ऍक्सिडेंट झाला. काय झालं की मी कम्युनिटीमधनं आमच्या बाहेर पडत असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक गाडी येऊन माझ्या गाडीवर धडकली. मला काही लागलं नाही, पण अशी सणक गेली माझ्या डोक्यात म्हणून सांगते मी तुम्हाला. कशाला एवढी पिऊन गाडी चालवायची कोणास ठाऊक. तेवढ्यात पॅरामेडिक्स आले आणि त्यांना एका क्षणात समजलं की तो माणूस नशेत नसून तर त्या बिचाऱ्याला सिव्हिअर स्ट्रोक आला आहे गाडी चालवताना. आता तुम्ही मला म्हणाल ह्याचा माझ्या उपरतीशी काय संबंध? प्री कन्सिव्ड नोशन्स. कधी कधी आपण सत्य न बघताच
काही गोष्टी कशा गृहीत धरून चालतो, नाही का मिस्टर सावंत? एकदा का एखादी व्यक्ती नशेत आहे असं मनात ठसलं की गाडीचं स्टेअरिंग असो किंवा पुरुषांचं बेअरिंग कंट्रोल सुटलाच असेल असं आपण ठाम मत करून घेतो. आम्ही सगळ्यांनी हेच गृहीत धरून राजूला दोषी ठरवलं. शेवटी सगळं दिसतं तसं नसतं, नाही का मिस्टर सावंत? आता पुढे काय? आता मी तेच करणार जे बरंच आधी करायला हवं होतं. सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि गर्तेत बुडणाऱ्या तिघांना वाचवणार. तिघांना? मिस्टर आणि मिसेस राजू कळले, पण तिसरं कोण? माय बायस अगेन्स्ट मेन.